असे गुलाबजामुन जरी तुम्ही घरी बनवून खाल्ले ना तर बाजारातून पुन्हा गुलाबजामुन तुम्ही कधीच आणणार नाही। तर आज अशी सोपी रेसिपी बघूया ज्यामुळे गुलाबजामुन होतील एकदम मऊ, रसाळ आणि पाकाने भरलेले। असे गुलाबजामुन जर तुम्ही घरी बनवले ना तर यापुढे तुमचे गुलाबजामुन कधीच बिघडणार नाही। तर त्यासाठी इथे मी 250 ग्रॅम खवा घेतलाय। आता याला 6 ते 7 मिनिटं आपल्याला चांगलं चोळून घ्यायचंय, जोपर्यंत आपला खवा मऊ होत नाही तोपर्यंत। आता यामध्ये 100 ग्रॅम पनीर किसून घालायचंय, सोबतच यामध्ये 4 ते 5 चमचे मैदा घालायचा। मैदा घातल्यानंतर याला एकजीव करून घ्यायचं आणि 4 ते 5 मिनिटं मळून घ्यायचंय। चांगलं असं पिठाला चोळून घेतलं ना तर आपले गुलाबजामुन छान मऊ आणि लुसलुशीत होतात। आता हे पीठ थोडा वेळ झाकून ठेवायचं आणि तोपर्यंत पाक बनवून घ्यायचा। इथे मी एका वाटीने 1.5 वाटी साखर घेतली आणि त्याच वाटीने 1.5 वाटी पाणी घ्यायचंय। आता यामध्ये 2 ते 3 फोडून वेलची घालायची आणि थोडेसे केसरचे दाणे घालायचे। आता मध्यम गॅसवर साखरेला आधी विरघळून घ्यायचं। साखर विरघळून झाले की तिथून पुढे 2 ते 3 मिनिटं आपल्याला परत उकळून घ्यायचंय। 3 मिनिटांनंतर पाक असा चिपचिपा झालाय, तार वगैरे आलेला नाही। आता पाकाला बाजूला ठेवायचं आणि लगेच आपल्याला गुलाबजामुन बनवून घ्यायचे। आता पिठाची अशी लांब लोळी करायची आणि सुरीने एकसारख्या आकारात आपल्याला याच्या लाट्या कापून घ्यायच्या आहेत। आता यातली एक लाटी घेऊन पिठाला असं अगोदर चोळून घ्यायचं आणि नंतर व्यवस्थित आपल्याला गोल गरगरीत गुलाबजामुन बनवून घ्यायचं आहे। तर हे बघा, कुठेही क्रॅक आलेलं नाही, हे परफेक्ट गुलाबजामुन तयार झालाय। सगळे बनवून झाले की लगेच तळायला घ्यायचे। आता मंद आचेवरती आपल्याला गुलाबजामुनला लाल रंग येईपर्यंत तळून घ्यायचे। आपल्या गुलाबजामुनला छान लाल रंग आलेला आहे आणि मस्त डबलने फुलले। आता एकीकडे आपले पाकही कोमट झालेला आहे। आता लगेच आपण हे गुलाबजामुन पाकामध्ये सोडून देऊयात। आता यामध्ये पाक मुरण्यासाठी अर्धा ते 1 तासासाठी बाजूला ठेवून देऊया। तर बघा ना, आपले किती सोप्या पद्धतीने एकदम मऊ, रसाळ आणि पाकाने भरलेले गुलाबजामुन बनवून तयार झाले। तुम्हाला जर याची संपूर्ण डिटेल मध्ये रेसिपी बघायची असेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा। आता येत्या रक्षाबंधनला हे गुलाबजामुन घरी एकदा नक्की करून बघा आणि कसे झाले मला कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि आवडले असेल तर एक लाईक नक्की करा।